नमस्कार भाऊ, आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे. भाऊ, आता येणारी नुकतीच एक निवडणूक आहे. त्यासाठी आपलं नाव चर्चित आहे. आपली काय इच्छा आहे की आपण ते लढावं किंवा पुन्हा दुसऱ्यांना लढवावं? मी सर्वप्रथम विनोद गावंडे आपला परिचय देतो. मी भारतीय जनता पार्टीचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष म्हणून माझी दुसऱ्यांदा निवड केली. त्याबद्दल मी आमदार प्रवीणजी दटके, आमदार विकासभाऊ कुंभारे, पक्षाचे जे मोठे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद करतो. तुम्ही जो प्रश्न केला तो खूप चांगला प्रश्न आहे. मी जवळजवळ अगोदर 3दा इलेक्शन लढलो. चर्चेत प्रत्येक वेळेस असतो, पण पक्षाने मला तिकीट दिली तरच मी निवडणूक लढवील, अथवा पक्षाने जो कोणता उमेदवार दिला त्याचे 100% त्याचंच काम करील. हे मी तुमच्या माध्यमातून पक्षांना सुद्धा सांगतो आणि जनतेला सुद्धा सांगतो. भाऊ, आपण असे जर तुम्हाला जर समजा तिकीट मिळाली तर आपले असे काय खास मुद्दे आहेत ते घेऊन आपण रणांगणामध्ये येणार? झोपडपट्टी म्हणजे सर्वात मोठा मुद्दा हा पट्टे वाटपाचा होता. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नोटिफिकेशन करून झोपडपट्टी नियमित करून काही प्रायव्हेट झोपडपट्ट्या, गव्हर्नमेंटच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या, NITच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या, NITच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या, झुडपी जंगलाच्या सुद्धा झोपडपट्ट्या आणि रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या ते नियमित करून त्यांना पट्ट्यावर देण्याचं जी क्रिया चालू आहे ती खूप बढिया आणि चांगली चालू आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे अनेक ठिकाणी असं झालं होतं का ती नागनदी लागली आहे. त्या नागनदीच्या बाजूला असलेले 50 फूटचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आमची म्हणजे शासनालाही आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रवीणजी दटके यांना हीच मागणी आहे आमची की त्या लोकांना त्यांचा सर्वे करून त्यांच्या घरी जसा एक व्यक्ती आहे, म्हणजे पहिले वडील होते, वडिलापासून 3 मुले झाले, मोठा परिवार झाला त्याचा, त्यावेळेस एका ह्याच्यात होत होतं. पण आता त्यांनी तोच घर 3 मजली बांधलं आहे. ते नदीच्या भागावर बसल्यामुळे त्यांच्या घरी असलेल्या 3 लोकांना घरे द्यावी. पहिले त्यांचं पुनर्वसन करावं, नंतरच त्यांचं आलं तोडावं. आपला ही वस्ती जी आहे शिवाजीनगर खूप स्लम वस्ती आहे आणि इथे काय काय काम रखडलेले आहे ते काम पूर्ण होते. इथे म्हणजे जवळपास 50 वर्षापूर्वी असलेली गडर लाईन खूप म्हणजे आज ब्लॉकेज जास्तीत जास्त झाले आहे. जसं घुस वगैरे याच्यामुळे तर झालेच आहे. त्याच्यामुळे जवळजवळ आपल्याला 70% 30% अनेक ठिकाणी टाकले आहे. माननीय प्रवीणजीच्या दटके यांच्या माध्यमातून, माननीय नगरसेविका नेहा वाघमारे यांच्या माध्यमातून. पण जे 70% लागले आहे बाकी आहे त्या सुद्धा लवकरात लवकर पुनर्वास येईल अशी मी ग्वाही देतो. भाऊ, आपण झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष असल्यामुळे आपण किती लोकांना एक म्हाडा म्हणा किंवा पंतप्रधान आवास योजनेचा तुम्ही लाभ मिळवून दिलेला आहे? मी जवळजवळ 25 ते 30 लोकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये लाभ मिळवून दिला होता. पुन्हा आपलं पंतप्रधान घरकुल योजनेमध्ये जे 2.5 लाखाचं सबसिडी मिळते ते सुद्धा जवळ 25 ते 30 लोकांना मिळवून दिली आहे. भाऊ, आजकाल युवा जे वर्ग आहे ते राजकारणकडे जास्त येत आहे, टेक्नॉलॉजी किंवा एज्युकेशनकडे कमी चालले, त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील? विषय असा आहे की आजची युवा पिढी ही राजकारणाकडे वळत आहे. वळायला पाहिजे. चांगला विषय आहे. राजकारणात येईल, चांगले विषय येईल. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली आहे का ते शिक्षण घेत असताना शिक्षण इतकं महागडं झालं आहे. ट्युशन आहे, कॉलेजची फी आहे. आज एक सर्वसाधारण आजकाल म्हणजे जवळजवळ 90% कॉलेज ॲटॉनॉमस हे झालं आहे. त्याच्या पहिले युनिव्हर्सिटीचे विषय होते, त्याच्यामुळे सरळ होतं. पण आता ॲटॉनॉमस झाल्यामुळे फीज वाढल्या, त्याच्यामुळे ते लोक तेवढी हे करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनाही वाटते कुठंतरी आपलं राजकारणात आलं, ओळख्या होईल, कुठेतरी रोजगार मिळेल, कुठेतरी चांगलं होईल. त्या उद्देशाने ते बी राजकारणात येण्याचा प्रयत्न करून राहिले. चांगला आहे. युवा आले पाहिजे. युवा येईल तरच देशाचं, राज्याचं, शहराचं भलं नाही विकास होईल. महिला रोजगारांसाठी आपलं काय समोर पाऊल आहे? महिला रोजगारासाठी बचत गटामार्फत महानगरपालिका असो, राज्य शासन असो, केंद्र शासन असो यांनी अनेक योजना अशा हे केलेल्या आहे. बचत गटाला लायब्ररीचे विषय,
राशनिंगचे विषय, पुन्हा आपले अंगणवाडी तिथे जो हे खाऊ वगैरे येतो तो बचत गटामार्फत लखपती योजना आपल्या महाराष्ट्र योजना चालू केली. लखपती महिला, प्रत्येक महिला ही लखपती झाली पाहिजे असं राज्याचे मुख्यमंत्री यांना वाटते. त्याच्यामुळे चांगले विषय आहे. आपण नेहमी समाजसेवी करत आलेले आहेत. कोणत्याही योजना झाली, सरकारी योजना झाली, सर्वांना योजनेचा लाभ आपण मिळवून दिला आहे. आता काय समोर कोणत्या योजना लोकांना आपण देणार आहात? लाडकी बहीण योजना चालू आहे, पण अनेक अशा लाडकी बहिणीचं सुद्धा माहीत पडून राहिलं तर त्यांचे पैसे बंद झाले आहे. संजय गांधी योजना अनेक लोकांचे पैसे आले. संजय गांधी डीबीटीसाठी मी जवळजवळ हजारोच्या वर लोकांना नेलं तिथे, त्यांची डीबीटी सुद्धा करून टाकली. पण असे अनेक लोक आहे का ज्यांचं आधार कार्ड मोबाईलशी लिंक नाही, त्या लोकांना पुन्हा आधार कार्ड मोबाईलशी लिंक करून त्यांना डीबीटी करून त्यांचे पैसे पुन्हा चालू झाले पाहिजे. हे हा विषय. आणि जो विषय आहे लाडकी बहीण योजनेचा सरळ आहे की शासनाने म्हटलं एका घरचे 2 लोक होऊ शकते, 3 लोकांनाही गेले असेल, पण शासनाने त्याच्यात सर्वे करावं. असं त्यांना न माहीत होता पैसे बंद झाले तर त्याला विचार येतो आपण कशासाठी केलं होतं, कसं मिळून राहिलं बा. शासनानं सर्व विषय 2000चा होता, नाही मिळत असेल 2000 नाही 1500च द्या, पण योग्यरित्या चांगल्या प्रकारे द्या. भाऊ, आपण ज्या प्रभागात राहता त्या प्रभागामध्ये गंगाबाई घाट किंवा त्याचा बाजीचा पूल येतो ते अजूनपर्यंत रखडलेले आहे, त्याचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही, त्याबद्दल तर आपण काय बोलाल? चांगला प्रश्न मॅडम. आता जवळजवळ 3 ते 4 दिवसा पहिले आमच्याच प्रभागातील ते दुरुपकर यांचा तिथे ऍक्सिडेंट झाला. त्या पुलावर मध्यभागात फक्त कट लागली, खाली पडले, ह्याच्या निघला, जागेवर मरण पावले. ते चांगलं कुटुंब, सुखी कुटुंब, परंतु एका छोट्याशा घटनेमुळे शेवटी परिवारात त्याचं नुकसान होते. आणि परिस्थिती अशी आहे तो पूल एक साईड तर झालाय, त्याचा दुसरा भाग चालू आहे, पण दुसरा भाग झाल्यानंतर सरळ तो उतार भाग आहे. भूतेश्वर नगर मध्ये जायला रस्ता तिकडून येणारा जवळजवळ शिवाजीनगर, नंदाजीनगर, भूतेश्वर नगर इथली लोकसंख्या पाहिली ना, घराची हे पाहिली तर जवळजवळ 10,000च्या जवळपास इथली लोकसंख्या आहे. 10,000 लोकांना किती अडचण होईल. रोड छोटा, पूल, उतार भाग, पुन्हा गंगाबाई घाट जवळ असल्यामुळे येणाऱ्या माहिती पूर्ण ब्लॉक असतो तो. त्याच्यामुळे माननीय गडकरी साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे लोकप्रिय आमदार प्रवीण दटके यांना आग्रहाची विनंती आणि आमचं असं मांग आहे की तिथे त्या भागामध्ये जवळजवळ म्हणजे तिथून तर झेंडा चौकापर्यंत उडान पूल बनवावा, का जेणेकरून ह्या ज्या वस्ती आहे, छोट्या वस्ती आहे, इथल्या लोकांना सुरळीत भविष्यात असं ऍक्सिडेंटली कुठलं हे न व्हावं. आपण तिथल्या प्रभागाच्या जनतेला काय आश्वासन, काय आव्हान करू इच्छितो? मी माझ्या प्रभागातील जनतेला हेच आवाहन करील, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच विजयी करा. कारण भारतीय जनता पार्टी उमेदवार देतात ते जमीन लेवलवर काम करणारे आणि जनतेमध्ये असणारे, यांना तिकीट सुद्धा देतात. असं भारतीय जनता पार्टी कधीच बघत नाही की हा श्रीमंत आहे याला तिकीट दिली पाहिजे, हा उच्चवर्णीय याला तिकीट दिली पाहिजे. भारतीय जनता पार्टीत कुठलाच असा भेदभाव नाही. त्याच्यामुळे माझी हीच विनंती आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% बहुमत देऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करावं. ठीक आहे.